नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप मस्त असाल, मजेत असाल. माझा आवाज येतो आहे की नाही एकदा चेक करते मी. सकाळचे वाजले 4:30. मी मम्मी आणि पप्पा आम्ही तिघे सकाळी 4 वाजताच उठलो आणि लकीली शुभमने पण मला उठवलं की सकाळी सकाळी जायचं आहे. सो आम्ही कुठे चाललो ते मी तुम्हाला सांगते. आणि आम्ही एका दिवसाच्या ट्रिपवर चाललो आहे. आत्ताच आंघोळी वगैरे झाल्यात. आम्हाला 5:30ची इथं परतवाडाची बस असते तुमसरवरून, तर ती बस कॅच करायची आहे आणि नंतर आमची ट्रेन आहे फ्रॉम नागपूर. सो पॅकिंग वगैरे झाली आहे. पप्पाचे, स्नेहाचे आणि मम्मी माझे आमचे चौघांचे कपडे ह्यात एका बॅगमध्ये कॅरी केलेत आम्ही. 10 बॅग घेण्यापेक्षा एक बरी आणि हँडबॅग घेतला आहे. सकाळी सकाळी इतकी जास्त सर्दी झाली होती मला. मग सगळ्यांसाठी चहा वगैरे मांडला आणि पप्पांना पण दिला, मी पण घेतला. कारण सकाळी उठल्यावर चहा इज मॅन्डेटरी, तरच माझी सर्दी थांबते. स्नेहा आता उठली आहे आणि मला सकाळी सकाळी सर्दी सॉरी सकाळी सकाळी आंघोळ केली की मला असंच सर्दी वगैरे होत असते. आणि मम्मी छान लाडू, करंज्या ह्या सगळ्या गोष्टी स्नेहा समूसाठी घेते आहे, कारण समू नागपूरवरूनच आमच्यासोबत येणार आहे. सो तसं आमच्या घरी ना मुलींना सगळ्यात जास्त वेळ लागतो. पापा तर लवकर रेडी होऊन जातात. घरची कहाणी. आता मी बिंदीला होते. हे आमची इथे अजून आंघोळ व्हायची आहे. 5 वाजता पोचू, निघू म्हणे इथून. गेट रेडी बघू. इथे बघा, मला एक पिंपल आलेला. म्हणजे नेहमी कुठे जायचं असलं तर तसे तर खूप सारे पिंपल्स आहेत, बट अगदी तो टिकलीच्या वर असा आला. या पिंपल नोज दॅट आय एम ट्रॅव्हलिंग टुडे, सो इट्स ओके. चला, मी तर रेडी आहे. फक्त केस वगैरे मला क्लच करायचे आहेत. अँड दॅट्स इट. स्नेहाची चप्पल तुटली, ती पुन्हा परत गेली आणि पुन्हा आली. बघा तिच्याकडे. सकाळी सकाळी भेटली का चप्पल? आम्ही जेव्हा बस स्टॉपला येत होतो तेव्हाच परतवाडाची बस निघून गेली होती आणि मग आम्ही नेक्स्ट बससाठी वेट करत होतो. शेवटी आम्हाला बस मिळाली आणि लवकरात लवकर आम्ही नागपूरला पोहोचलो. कॅब बुक केली आणि सरळ स्टेशनवर जायला निघालो. आम्ही सगळे समूचा वेट करत बसलो आणि समू म्हणजे आमचा कासव, छोटा कासव, जो एकदम हळूहळू. समू ना एकदम बिंदास्त आहे. तिला असं कधी रश करता येत नाही. तिला माहिती आहे की आता ट्रेन आहे, बट स्टील शी नोज की चला 10 मिनटं आहेत, सो आय विल युटिलाइज दोज 10 मिनिट्स. आणि आमची ट्रेन आली आणि ह्या ट्रेनमध्ये ना मला एकदा तरी बसायचं होतं आणि मम्मी पप्पांचा सुद्धा फर्स्ट टाईम होता वंदे भारतमध्ये. आतमध्ये गेल्या गेल्या एकदम फ्रेश, नीट आणि एकदम क्लीन ट्रेन होती ही. बरं, आम्ही ही ट्रेन ह्यासाठी चूज केली कारण जिथे आम्हाला जायचं होतं तिथे आम्हाला फक्त 3.5 तासात ही ट्रेन पोहोचवणार होती. बाकीच्या ट्रेन्स जवळपास 4.5-5 तास तर कुठेच नाही गेले. तर आम्ही आता वंदे भारत फिर से बोल सकते. भूकड नाही आहे, तिला भूक लागली. आमच्या सगळ्यांनी नाश्ता केलेला आम्ही आणि ती आता मला माहिती होतं की हे लोक नाश्ता आणणार माझ्यासाठी. आय वॉज सो शुअर, म्हणून मी लवकर नाही. ओके, आप क्या बोले? स्वतःच्या ब्लॉग मध्ये खूप बडबड करते. आता माझा ब्लॉग आहे तर बडबड नाही. आता झोप येतं. आम्ही सकाळी किती वाजता निघालो?
सो फायनली गाईज दिस इज माय फर्स्ट टाइम इन वंदे भारत. आणि खरंच स्पेशियस आहे यार, मस्त पाय ठेवायला वगैरे जागा आहे, खूप मस्त आहे. आणि माझे पेरेंट्स पण बसले आहेत. मम्मी यांचा पण फर्स्ट टाइम आहे ट्रेन मध्ये. या हा आपण यांना सांगितलं नाही की आपण कुठे चाललो. हा सो आम्ही चाललो शेगावला. या सो दिस टाइम वी चोज आहे ना तिथेच. दे दे have some. मुझे खाना है खाने दो. आम्हाला ना नेहमी सगळे बोलतात की तुम्ही खूप ॲक्टिव्ह असता अँड ऑल. सो द रिझन इज आवर पेरेंट्स. कारण ते दोघे एवढे जास्त ॲक्टिव्ह आहेत आणि नेहमी आपल्या प्रेझेंट मोमेंटमध्ये जगतात आणि एकदम फ्री माइंडेड ओपन माइंडेड आहेत. सो या वी आर ऑल्सो लाईक दॅट अँड बिकॉज ऑफ देम ऑफकोर्स. नाटक कर रही है. पेपर करने हो कार दिख रही है. पेपर के पीछे कार दिख रही हो, पेपर कुछ कार है. रेनॉल्ट. मग आम्ही एक्सायटेड होतो चहासाठी. त्याने आणले चहा, म्हणजे नॉट चहा बट चहापत्ती. आणि मला वाटते बिस्किट्स होते. सो बिस्किट्स आय मेड ऑफ ओट्स. सो बेसिकली मला असं होतं की यार मला चहा ट्राय करायचा आहे. पण स्नेहा आणि समूह वर लाईक की भाई चहा पाण्यासारखी असते, प्लीज ट्राय नको करू. जस्ट फॉर बिस्किट्स, म्हणजे बिस्किट्स खायसाठी आपण ते घेऊ शकतो असं. सो मग त्यांनी गरम पाणी आणलं आमच्यासाठी अँड त्या गरम पाण्यामध्ये ती चहापत्ती टाकायची होती. सो मला असं वाटलं यार सगळ्यांचे फ्लेवर्स वेगवेगळे होते, ॲटलिस्ट चांगली राहू शकते. मला आलेला इलायचीचा फ्लेवर आणि समूला होता मसाला टाईपचा फ्लेवर. अँड फायनली आय एम गोइंग टू ट्राय. चहा खरंच खूप पानसट आहे गाईज, ते स्नेहाच्या एक्सप्रेशन्सवरूनच कळलं. मग आम्हाला मिळालं मील. सो आता मी तुम्हाला दाखवते की मीलमध्ये काय असतं. सो एव्हरी टाईम इट इज सेम. स्नेहा आणि समूने मला ते सांगितलं. सो वी गॉट पनीर, आलूची भाजी प्लस साधी वरण आपली असते आणि राईस अँड प्लस आपल्या ह्याच्यात असतं पोळी आणि कर्ड. पोट भरून जेवण केल्यानंतर ह्या दोघांनी घेतली पार नॅप. आणि झोपेत तर यार यांचा फर्स्ट नंबरच असतो नेहमी, नो डाऊट. बघा किती मस्त झोपून आहेत, जेव्हा की आमचं स्टेशन असं जवळपास आलेलंच होतं समजा. गाईज फायनली शेगावला पोहोचलो आम्ही. आणि काय प्रवास होता खरंच. आता आम्ही ऑटो बुक केलेला. आता आम्ही चाललो आहे विसावा भक्त निवास. आणि पहिलीच वेळ आहे आमची, पण खूप लोकांनी आम्हाला तो निवास सजेस्ट केला. सो आज असा प्लॅन आहे की इथून गेल्या गेल्या बुक करायचं रूम आणि लगेच दर्शनासाठी निघायचं. गाईज आता मी पोहोचलो आहे विसाव्याला. इथे आम्ही आज थांबणार आहे. कसं वाटत पप्पा? कसं वाटत मम्मी? चांगलं वाटतं, मोकळं मोकळं वाटतं ना. इथे रूम नोंदणी जे काही बुकिंग्स वगैरे करायची असेल ते इथे करू शकता तुम्ही. आत आल्यावर खरंच शॉक बसला, कारण इथे भरपूर वेटिंग होती आणि एका फॅमिलीमधून एकाच व्यक्तीला इथे बसवता येतं. सो ह्या सगळ्यांना मी वेटिंग हॉलमध्ये बसायला सांगितलं. फॉर्म भेटल्यानंतरसुद्धा आय स्पेंट हिअर 1 आवर. सो पूर्ण वेळ मला 2.5 तास लागलं रूम बुक करायला. ती पण आम्हाला साधी रूम मिळाली. ते बोलले कूलर हवा असेल तर तुम्हाला वेट करावं लागेल. आणि ऑलरेडी असं होत होतं मला की 2.5 तास इज
टू मच, सो मी बुक करून टाकलं. आणि मागच्या महिन्यात जेव्हा मी इथे आली तेव्हा फोटोज व्हिडिओज घेणं अलाऊ होतं, पण ह्या वेळेस ते अजिबात तुम्हाला फोन बाहेर काढू देत नाही किंवा फोन यूज करू देत नाही. सो यू कॅन टेक पिक्चर्स व्हिडिओज. ही जे मी पिक्चर्स व्हिडिओज टाकते हे मी प्रिव्हियसली जेव्हा गेली होती तेव्हा कॅप्चर केलं होतं मी. आणि आम्ही एकादशीच्या दिवशी गेलो तर भयंकर गर्दी होती इथे, बट फक्त 30 मिनिटात आमचे दर्शन झाले. दॅट इज द बेस्ट पार्ट. आणि मग देणगी वगैरे दिल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. मम्मी, समू, स्नेहा यांना शॉपिंग करायची होती तर बॅग्स वगैरे बघितलं. अँड व्हॉट आय फाउंड हिअर इज एका बॅगमध्ये गुची ब्रँडची बॅग न लिहिता काही वेगळंच लिहिलं. तर ते मला समूने सांगितलं की दीदी वो कॅप्चर करणं प्लीज. आणि इथे माझे पप्पा मला विचारतात आहे की काय करते तू, एवढे छोटे छोटे क्लिप्स का घेतेस. मग मी त्यांना सांगितलं की अरे मी व्लॉग्ससाठी टाकते. गाईज आता आम्ही शेगावची कचोरी खात आहोत. फोटो भी लेने इसके कचोरी. तर माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की महालक्ष्मी मंदिर मिस नका करू. सो आम्ही आतमध्ये आलो आणि इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि खूप सुंदर मंदिर आहे. मी महालक्ष्मीचे तर फोटो घेऊ शकले नाही कारण तिथे आरती सुरू होती. साडेआठ वाजता आम्ही रूमवर परत आलो आणि आम्हा सगळ्यांना भूक लागली होती. सो फटाफट चेंज करून मग मी क्यूमध्ये लागली आणि इतकी भयंकर गर्दी होती गाईज, बघू शकता तुम्ही, भयंकर गर्दी होती. मग लोकांना मी विचारलं की ही गर्दी अशी नेहमीच असते का. मग सगळे बोलले नाही, आज एकादशी असल्यामुळे आज इतकी जास्त गर्दी आहे बोलले. काल जेवण झाल्यावर लगेच झोपली मी आणि आत्ता उठलो आहे सकाळी सकाळी, कारण मला असं होतं की आता पण गर्दी असेल कारण ब्रेकफास्ट करायचं होतं आम्हाला. आणि तुम्ही निवास बघू शकता किती क्लीन आणि नीट ठेवतात. फक्त एक गोष्ट होती की कॉमन वॉशरूम यूज करण्यास हा खूप मोठा प्रश्न होता कारण लोकच खूप घाण करतात. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता मी उठलो आहे आणि आता मी नाश्त्याचं कुपन घ्यायला चालली आहे. गाईज आता पण इतकी भयंकर गर्दी आहे इथे कुपन घ्यायसाठी, म्हणजे अक्षरशः लोक काही काही ज्यांना रूम मिळाली नाही ते पण आत्तापर्यंत वाट बघतात आहे. छान पोट भरून नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आनंदसागर बघायला. तिथे पण तुम्ही फोनवर बोलू शकत नाही, फोटोज व्हिडिओज काहीच काढू शकत नाही. गाईज ह्यात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची माहिती आहे, याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. तुम्हाला शेगाव खूप छान वाटलं. शेगाव इथे आल्यानंतर खूप बरं वाटलं. हे श्री संत गजानन महाराजांच्या या नगरीमध्ये आल्यानंतर इथे जी भक्त भाविकांची जी गर्दी होती, म्हणजे काल एकादशीचा दिवस असल्यामुळे खूप लोकांची गर्दी होती. थोडाफार म्हणजे झाला त्रास. रूम किंवा अत्यंत इथला परिसर खूप स्वच्छ ठेवण्यात येतो, म्हणजे कुठेही तुम्हाला कचरा भेटणार नाही. आणि बाकीचं मग बाहेरून फिरून आल्यावर इथं आल्यानंतर म्हणजे थकवा येतो, कारण इथं आलं की अगदी शांत होते माणूस. म्हणजे इथला परिसर अगदी स्वच्छ आहे, झाडं आहेत, पार्किंगची उत्तम सोय आहे आणि इथे येणाऱ्या भक्तांचीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सोय व्यवस्था केली जाते. उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. सगळे म्हणजे खूप छान म्हणजे या संस्थानाचं कार्य आहे. ते पुन्हा पुन्हा यावंसं वाटते, परंतु वेळाचं काहीतरी म्हणजे आता पप्पा रिटायर झाले तर आता तुम्हाला तर वेळ काढावाच लागेल. ठीक आहे, बघू. समू, मला पण खूप छान वाटलं ते येऊन. पुन्हा येशील तू इथे? पूर्ण बनवून झाल्यावर आता. हां, आनंदसागरची गोष्ट करत आहे. तिला आनंदसागर फार आवडला. मंदिर तर आवडलाच, ते तर म्हणजे कोणी नाही म्हणू शकत यायला पुन्हा पुन्हा व्हिजिट द्यायला. हा माझा सेकंड टाईम होता आय गेस. सो नेक्स्ट टाईम आनंदसागर पूर्ण रेडी झाल्यावर मला पुन्हा यायचं आहे, आम्हा सगळ्यांना यायचं आहे. तर आता आम्ही दमलो आहे गाईस. आता आमची ट्रेन आहे 2 वाजेची. सो
आजसाठी इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन सी या, टेक केअर, गुड बाय. स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची पण काळजी घ्या.